महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये सहभागी होणे प्रथम कर्तव्य मतदारांचं आहे। मोठ्या प्रमाणात मतदारांनी बाहेर यावं, सकाळी मतदान करावं। मतदारांमध्ये उत्साह दिसतो आहे। आपलं राज्य, आपलं शहर, आपला विभाग यासाठी 1 तास सकाळचं देणं हे अति आवश्यक आहे, असा प्राथमिक विचार सर्व नागरिकांनी करावा अशी विनंती आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपने वोट किया है का? मतदारांना पहिलं मत नोंदवण्याचं हौस असते, मात्र तुम्ही आज पहिलाच मतदान करण्याचं तुम्हाला पहिलं मतदान तुमचं झालेलं आहे। माझा नेहमीच प्रयत्न असतो की वोटिंग बूथ उघडल्यानंतर पहिला आपण जावं। आता ह्याच्यामध्ये भावना प्रथम कर्तव्य करावं ह्याची आहे आणि म्हणून त्या अर्थाने माझा हा प्रयत्न सगळ्यांनी तसं करावा, हा माझी विनंती राहील। सर, संजय राऊतांनी आरोप केलेला आहे की वोट जिहाद आणि आता नोट जिहाद असं थेट भाजपवर आरोप केलेला आहे। म्हणजे त्यांचा झालेला आहे कट जिहाद, म्हणजे जिहाद करून पण ते कट झालेले आहेत। जिहादची भाषा करून पण त्यांच्या मतात कटोतरी झालेली आहे। जिहादवाल्यांना बरोबर घेऊन सुद्धा त्यांचा पक्ष कटकट झालेला आहे आणि म्हणून ते कट जिहादची लोक असं बोलत आहेत। सर, आपण जर बघितलं असेल तर काल विरारमध्ये प्रकरण घडलं, विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आले। त्या आरोपावर तुम्ही कसं बघताय? उद्धव ठाकरेंनी देखील आरोप केले होते की भाजप आता कुठेतरी पैशाचा वापर करतोय आणि सगळंच माहितीमध्ये। सर, ज्या पद्धतीने कुंभांड रचलं गेलं, पैसे मिळाले का? नाही। तावडे साहेबांच्या गाडीमध्ये काही पैसे मिळाले का? नाही। त्यांना चेक केलं जे त्यांनी स्वतः सांगितलं, त्यात काही आक्षेपार्ह मिळालं का? नाही। ज्या पद्धतीचे नंतर पैसे मिळाल्याचे वर्तमान मीडियासमोर आणि एजन्सीसमोर दाखवले, ते 5 करोड होते का? नाही। ते वैध फूड पॉकेट्स वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी व्यवस्थेचे होते का? इन्कम टॅक्स सगळ्या एजन्सीसमोर त्याचे दावे आलेले आहेत। मग मिळालं काय? हुल्लडबाजी आणि हमला आणि हल्ला। मला वाटतं की विरोधकांना ज्यावेळेला लक्षात यायला लागलं की आता आपण हरू, त्यावेळेला एक संघटनात्मक जी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, जी अंतर्गत बैठक, त्या अंतर्गत बैठक सभाईने त्याला मार्गदर्शन करायला जर तावडे गेले तर आता काहीतरी एक प्रयत्न करू, त्यातनं एक स्टोरी निर्माण करू। मला वाटतं हे विरोधकांना चांगलं भवेल। सर, राहुल गांधी सातत्याने आरोप करतात, अदानीशी जोडतायत नातं। त्यांनी एक तिजोरी आणली होती आणि त्या तिजोरीमध्ये अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकत्र असलेले फोटो हे केलेले होते। पूर्णपणे निवडणूक अदानी असं करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आलेला होता। नाही, तो त्यांचा वायफळ प्रयत्न आहे, ते त्यांचं फ्रस्ट्रेशन पण आहे। कदाचित आणलेली तिजोरी ही मेड इन इटलीवरनं आणलेली असेल आणि मग त्या इटलीवरनं आणलेल्या तिजोरीमध्ये असलेले पास्ता खाल्ल्यानंतर हा त्यांचा आखरी रास्ता असेल। सर, आप पहले सब में वोट किया, आके क्या कहना चाहते हैं? जैसे पोलिंग बूथ खुला, आपने वोट किया। मेरा यह प्रयास रहता है कि भाई जब हम सबको कहते हैं कि ये राष्ट्रीय कर्तव्य है, ये पहले करिए, ये लोकशाही का महोत्सव है, आप सम्मिलित हो जाइए। तो मेरा ये पहले से प्रयास रहा है कि जब भी वोटिंग बूथ खुलता है मैं स्वयं जाके वोट करूं और लोग भी मिलते हैं, उनको भी अच्छा लगता है कि भाई लोग वोटिंग के लिए आए हैं। सर, कल जो घटना हुई विनोद तावड़े जो मतलब मामला हुआ, उसको लेके संजय राउत कह रहे हैं कि ये अब वोट जिहाद नहीं नोट जिहाद कर रहे हैं, क्या कहना चाहते हैं? देखिए, उबाटा सेना और संजय राउत का कट जिहाद है, क्योंकि उनकी पार्टी कट गई जिहाद का नाम लेके भी, इनके वोट कट गए जिहाद को लाने के बाद भी, और इनकी भाषा है कि लोगों को कटकट लगने लगी है। तो ये कट जिहाद हुए, उबाटा सेना बढ़ गई है, ये इनका फ्रस्ट्रेशन बोल रहा है। कल जो विनोद तावड़े के साथ हुआ, क्या कहना चाहते हैं सर? पूरा मामला, देखिए, मामला कुछ है ही नहीं। एक पार्टी की अंदरूनी बैठक चुनाव आयोग के सूचना के अनुसार क्या करना चाहिए कार्यकर्ताओं ने, ये बैठक लेने का अधिकार तो संगठन को ही है। वहां कोई पैसा मिला नहीं, 5 करोड़ बोला गया, कुछ मिला नहीं। विनोद तावड़े जी का व्हीकल चेक किया, कुछ मिला नहीं। उन्होंने खुद मांग की मुझे पर्सनल चेक करो, वीडियो करो, कुछ मिला नहीं।
सीसीटीवी फुटेज में कुछ मिला नहीं। बाद में जो कुछ राशि उन्होंने दिखाई वो भी व्यवस्था में चुनाव की पार्टी की व्यवस्था की थी, उसको रिप्रेजेंट किया गया है। उस पर दावा प्रतिदावा हो सकता है। कहां से बैग, कहां से डायरी, कहां से 5 करोड़, ये खूब झूठ और कुम्हांड चुनाव में अपनी हार को देखकर उन्होंने शुरू किया। सर एफआईआर रजिस्टर हुई, विनोद तावड़े ने खुद कहा कि इसमें इंक्वायरी होना चाहिए, एफआईआर रजिस्टर हुई। सही बात है, उन्होंने कहा हाँ। मैंने अगर गलत किया तो इंक्वायरी करो। उसमें गलत क्या है? मुझे लगता है वही उनका सच्चाई का प्रूफ है। और फायर होना, एक कॉन्स्टिट्यूंसी का आदमी दूसरे कॉन्स्टिट्यूंसी में जाना, तो भाई एक एमएलए भी बबिया के वहां आए थे दूसरे कॉन्स्टिट्यूंसी से, उन पे भी एफआईआर हो सकता है, होना चाहिए। सर राहुल गांधी एक तिजोरी लेके आते हैं, फिर उसमें से फोटो निकाल के अडानी से जोड़ते हैं बाकी। देखिए, जब मुद्दा चुनावी बचता नहीं है, महाराष्ट्र के विकास के लिए किया क्या, महाराष्ट्र के विकास के लिए मेरा रोड मैप क्या, महाराष्ट्र के विकास के लिए मेरी पार्टी करेगी क्या, ये जब बताने के लायक कुछ नहीं है, तब नकारात्मक मानसिकता से लोगों को फुसलाने का प्रयास है। शायद वो जो तिजोरी लाई होगी वो मेड इन इटली की होगी और उसके अंदर का पास्ता उन्होंने खाया होगा और ये चुनावी आखिरी रास्ता उन्होंने लिया होगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।